हॅलो फ्रेंड्स, मी विद्दू। मी आज तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज। आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि अक्कलकोट येथील श्री स्वामींच्या मंदिराचे दर्शन घेणार आहोत। माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ही माहिती संक्षिप्त मध्ये देतो, कारण तुम्हाला व्हिडिओ बघून बोर होणार नाही किंवा कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मी सांगण्याचा प्रयत्न करतो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्याला माहितच आहे स्वामींचे असंख्य भक्त आहेत आणि स्वामी हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांची कीर्ती सुद्धा खूप मोठी आहे। तर चला आपण आता त्यांची माहिती जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे स्वामी म्हणूनही ओळखले जातात। स्वामी हे दत्त महाराजांचे अवतार होत। श्री स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रवास केला आणि अखेरीस सध्याच्या महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी आले। सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 1856 मध्ये ते बुधवारी अक्कलकोट येथे आले असे मानले जाते। ते जवळपास 22 वर्षे अक्कलकोट येथे वास्तव्यास होते। पौराणिक कथेनुसार एकदा एका शिष्याने स्वामींना त्यांच्या जन्माविषयी प्रश्न विचारला, तेव्हा स्वामींनी उत्तर दिले की ते वटवृक्षापासून झाले आहेत। दुसऱ्या प्रसंगी स्वामींनी सांगितले होते की त्यांचे पूर्वीचे नाव नरसिंहभान होते। त्यांची शिकवण आणि आध्यात्मिक शक्ती आजही सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे। स्वामींचे असंख्य भक्त जगभर आहेत आणि ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनास येतात। मीही त्यातील एक असा भक्त आहे। स्वामी ही एक शक्ती आहे, ती सर्वांना स्फूर्ती देते। स्वामींचे विचार संदेश खूपच सुंदर आणि प्रसिद्ध आहेत। श्री स्वामी समर्थ कर्नाटकातील माणिकनगर येथे आले आणि असे मानले जाते की ते संत माणिक प्रभू यांना भेटले। माणिक प्रभूंना गूढवादी दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानला जातो। श्री माणिक प्रभू चरित्रानुसार स्वामी सुमारे 6 महिने माणिकनगर येथे राहिले। या काळात माणिक प्रभू आणि स्वामी समर्थ अनेकदा औदुंबरच्या झाडाखाली बसून प्रगल्भ अध्यात्मावर गप्पा मारत। असा दावा केला जातो की स्वामी समर्थांनी माणिक प्रभूंना भाऊ मानले। अक्कलकोट येथे स्वामी त्यांचे शिष्य चोळाप्पा यांच्या निवासस्थानी राहत, जेथे त्यांचे सध्या मंदिर आहे। स्वामींची महिमा आणि लीला खूप अपरंपार आहे। आपल्याला माहीत आहे स्वामींना सर्वजणच मानतात आणि त्यांची नित्य सेवा सुद्धा करतात। तर त्यांची कीर्ती, त्यांचे संदेश हे खूप प्रसिद्ध आणि जगभर पोचले आहेत। अक्कलकोटला जिथे स्वामींचे मंदिर आहे त्या मंदिरासमोर माननीय जन्मजय राजे भोसले स्थापित अन्नछत्र आहे। दररोज हजारो लोकांना तिथे मोफत जेवण प्रसाद म्हणून दिला जातो आणि भक्तगण सुद्धा तो प्रसाद स्वामींचा आशीर्वाद म्हणून स्वीकारतात। तर ही आहे स्वामींची थोडक्यात माहिती। तर व्हिडिओ पूर्ण बघा। ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण मंदिराचं चित्रीकरण केलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा घर बसल्या हा व्हिडिओ पाहून स्वामींचे आशीर्वाद घेऊ शकता। तर बोला, ब्रह्मांड नायक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय। वेदनेच्या गावातून आलो तुझी या पायी, तूच माझा बाप आता तुझ माझी आई। वेदनेच्या गावातून आलो तुझी या पायी, तूच माझा बाप आता तुझ माझी आई। चिरंजीव झाला माझा जन्म होता मर्त्य, तुझे नाव घेता आला जगण्याला यार्थ। चिरंजीव झाला माझा जन्म होता मर्त्य, तुझे नाव घेता आला जगण्याला यार्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर
हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हां, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी भविष्यात असे काही व्हिडिओ आणील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.